कोळपणी यंत्र घेताय तर हा व्हिडिओ नक्की बघा. अर्धा दही काय तर या सेवक हे आपलं कोळपणी यंत्र, याच्यावर काय केलं 4 स्ट्रोकचं एकदम पॉवरफुल इंजिन बसवलं. ठीक आहे. आणि याला ट्रिपल गिअर सिस्टम दिला, कारण याचा आरपीएम खूप हाय होतं. ते आरपीएम आपण कमीत कमी करून 10 ते 20 पर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. जेणेकरून काय होईल की माणसाला ओढताना पण त्याच्या मागे चालताना पण त्रास व्हायचा नाही. हे सिंगल चाक डबल चाक पण बनवलं. याला ना आपण काय केलं 3 डुबे बसवले. सिंगल डुबं पण चालतंय, 3 पण चालतात आणि 2 पण चालतात. पुळव पण चालतंय आणि सरी काढायचं पण चालतं. ठीक आहे. पण याचा एक विषय काय व्हायलाय की 3 डुबे लावलं की डबल चाक लावल्यावर काय होईल आपलं जे दहा नाही त्याच्यावर चाललंय. आणि सिंगल चाक जर लावलं की महाग जर डुबं जमिनीत लागलं की सिंगल चाक जागेवरच भिंगतंय, म्हणजे वडना झालंय. आणि पॉवर टिलर वेगळा आहे आणि ही जी कोळपणी यंत्र आहे ना हे वेगळं आहे. दोन्हीचा एकमेकाशी काही संबंध नाही. ठीक आहे. पॉवर टिलरचा पॉवर वेगळा आहे, ती व्यवस्थित चालतंय. आणि ह्या कोळपणी यंत्राचं काय हे एक साईडच ओढतंय किंवा चलत नाही किंवा एका जागेवर लोड आला की थांबतंय. त्यामुळं का मी याच्यावर खूप एक्सपेरिमेंट केले, तरी पण हे अजून पण फ्लॉपच आहे. तरी पण मी आणखी एक दोनदा ट्राय करेल. हे चालू होतंय आणि व्यवस्थित चालल्याशिवाय ना हे आपल्याला मार्केटमध्ये दाखवायचंच नाही. हे फक्त मी कशामुळे दाखवायला लागलं, मार्केटमध्ये लय आले ते सिंगल चाकावरचे व्यवस्थित चालतात, असं चालतंय, हे चलत नाही, एवढंच मला दाखवायचंय. आणि याच्यावर ना मी 2 वर्ष झालं काम करतो. याला खूप खर्च केलाय आणि जर वाटलं तर आणखी मी व्हिडिओ बनेल. ठीक आहे.